उद्याचा महाराष्ट्र बंद संस्कृती विरुद्ध विकृती। उद्धव ठाकरेंचा प्रहार। दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाळण्याचं आवाहन। हायकोर्टाने दखल घेतली म्हणजे राजकारण का, असा सत्ताधाऱ्यांचा सवाल। बदलापूर प्रकरणामध्ये पोलिसांनी नोंदवला दुसऱ्या पीडितेचाही जबाब। शाळेवरही पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। शिक्षकांची केली चौकशी। नाशिकमध्ये काँग्रेस नेत्यांचा मराठा आंदोलकांना घेराव। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। अजित पवार विधानसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांना गोंजारणार। 6 ते 7 मतदारसंघांमध्ये मुस्लिम उमेदवार देणार। नवाब मलिक, सना मलिक, झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी शक्य। भाजपचे समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर। दुपारी 3 वाजता जयंत पाटील कागलमध्ये घाटगेंनी बोलावलाय कार्यकर्त्यांचा मेळावा। हर्षवर्धन पाटील यांना भाजप सोडून जायचं असेल तर थांबवू शकत नाही। बावनकुळेंनी केलं स्पष्ट। समरजित घाटगेंची जागा अजित पवार गटाकडे असल्यानं बाहेर पडतायत अशी माहिती। उमेदवार ठरवण्यासाठी भाजप आणि संघ आणखी 2 सर्वे करणार। अनेक आमदार गॅसवर। उद्धव ठाकरेंच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करण्यावरती ठाम। आधी निवडणुकांना सामोरं जाऊ, मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका। यवतमाळच्या वणी शहरामध्ये राज ठाकरे आज छोटीशी सभा घेण्याची शक्यता। शिवाजी महाराज चौकामध्ये होणार सभा। काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। शेतकरी नेते रविकांत तुपकर अखेर पोलिसांच्या ताब्यात। वर्षा बंगल्याच्या ऐवजी आझाद मैदानावरती आंदोलन करा अशी पोलिसांची सूचना। पण तुपकर वर्षा बंगल्यावरती आंदोलन करण्यावरती ठाम। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना कर्ज वितरणाला हायकोर्टाची मनाई। कोल्हापूरमध्ये मोर्चाच्या पूर्वीच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची धरपकड। पोलीस दबाव आणत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।